नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथे डायमेन्शन ॲनालिसिसचे ॲप्लिकेशन्स बघणार आहोत. त्यामध्ये 3 प्रकार बघणार आहोत. पहिला आहे टू चेक द करेक्टनेस ऑफ द फिजिकल इक्वेशन्स. दुसरा आहे टू इस्टॅब्लिश द रिलेशन्स बिटवीन द रिलेटेड फिजिकल क्वांटिटीज. आणि तिसरा आहे टू फाइंड द कन्व्हर्शन फॅक्टर बिटवीन द युनिट्स ऑफ द सेम फिजिकल क्वांटिटीज इनटू द टू डिफरंट सिस्टीम ऑफ युनिट्स. अशा पद्धतीनं आपण त्याचं डायमेन्शन ॲनालिसिस बघणार आहोत. आणि डायमेन्शन ॲनालिसिस इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. इयत्ता 11वीमध्ये डायमेन्शन ॲनालिसिस हा जो पार्ट आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे. कारण डायमेन्शन ॲनालिसिस आपण जर बघितलं मेजरमेंट या चॅप्टरमध्ये किंवा नीट JEEमध्ये याच्यावर क्वेश्चन्स असतात. आता बघूया आपण एखाद्या फिजिकल क्वांटिटीचं टू चेक द करेक्टनेस ऑफ द फिजिकल इक्वेशन. याचा अर्थ काय आहे? एखादं फिजिकल इक्वेशन एखादं सायंटिस्ट जेव्हा रिप्रेझेंट करत असतो तेव्हा रिप्रेझेंट करत असताना त्या सायंटिस्टला फिजिकल इक्वेशन्स देत असताना डायमेन्शनली ते करेक्ट आहेत की नाही हे आपल्याला शोधणं महत्त्वाचं असते. आणि ते जर करेक्ट असेल तरच तो सायंटिस्ट त्या इक्वेशनला रिप्रेझेंट करत असतो. आणि डायमेन्शनली इफ द डायमेन्शन्स ऑफ द LHS इज इक्वल टू द डायमेन्शन्स ऑफ RHS असेल देन वी कॅन यूज द गिव्हन इक्वेशन्स. आणि मग तेव्हा आपण काय करत असतो ते दिलेले इक्वेशन यूज करत असतो. बरोबर आहे. आता बघूयात आपण कसं काढायचं डायमेन्शन किंवा टू चेक द करेक्टनेस ऑफ द फिजिकल इक्वेशन कसं काढणार आपण. फिजिकल इक्वेशन फॉर एक्झाम्पल V इज इक्वल टू द U प्लस AT असं एक एक्झाम्पल दिलेलं आहे. आणि आता या एक्झाम्पलला आपल्याला काय करायचं आहे, चेक करायचं आहे की डायमेन्शनली ते इक्वेशन्स करेक्ट आहे किंवा नाही. जर एखादं इक्वेशन जर करेक्ट असेल किंवा करेक्ट नसेल तर ते आपण कशावरून शोधणार, या डायमेन्शन ॲनालिसिसचा वापर करून. तर करूया मित्रांनो सुरुवात. आपण डायमेन्शन ॲनालिसिसची सुरुवात करूया. आता जे इक्वेशन्स दिलेलं आहे आपल्याला त्या इक्वेशन्सला काय रिप्रेझेंट करू आपण. फी इज इक्वल टू द U प्लस AT मीन्स द फी मीन्स द व्हेलॉसिटी. फी मीन्स कोणती व्हेलॉसिटी, परंतु फी इट इज द फायनल व्हेलॉसिटी. फी काय आहे, फायनल व्हेलॉसिटी. त्याच्यानंतर U काय आहे, U इट इज द इनिशियल व्हेलॉसिटी. U काय आहे, हा इनिशियल व्हेलॉसिटी. ॲड A काय आहे इथे, A इट इज द ॲक्सलरेशन. A म्हणजे काय, ॲक्सलरेशन. A मीन्स ॲक्सलरेशन. अँड व्हॉट इज द T, T इट इज द टाईम. T इट इज द टाईम. म्हणजे या फिजिकल क्वांटिटीमध्ये या फायनल व्हेलॉसिटीमध्ये 4 फिजिकल क्वांटिटीजचा उपयोग झालेला आहे. मग काय करू आपण, इक्वेशन नंबर याला दिलेलं आहेत आपण A. इक्वेशन नंबर A. आता इथे इक्वेशन LHSचं डायमेन्शन पहिले बघायचं. डायमेन्शन्स ऑफ LHS बघू आपण. डायमेन्शन ऑफ LHS इज इक्वल टू द काय मिळालं आपल्याला, डायमेन्शन्स ऑफ LHS इज इक्वल टू द डायमेन्शन ऑफ RHS असेल देन वी कॅन से दॅट द गिवन इक्वेशन इज करेक्ट. डायमेन्शन ऑफ LHS, डायमेन्शनमध्ये काय आहेत, व्हेलॉसिटी फी आहेत. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे मीटर पर सेकंड. देअरफॉर डायमेन्शन्स ऑफ फी इज इक्वल टू द डायमेन्शन ऑफ LHS फी. LMTच्या फॉर्ममध्ये आपण त्याला रिप्रेझेंट करत असतो. LMTमध्ये आपल्याला माहीत आहेत फॉर्म्युला कशाचा, LHS ऑफ व्हेलॉसिटी मीटर पर सेकंड. मीटर पर सेकंड, मीटर kg0 पर सेकंड. देअरफॉर 1 in L 0 in M -1 in T. तर LHSचं डायमेन्शन्स अशा पद्धतीनं आपल्याला मिळालेलं आहे. तसंच आपण इथे Uचं काढूयात. Uचं डायमेन्शन्स फॉर द RHS, फॉर द डायमेन्शन ऑफ RHS. मग RHSमध्ये 3 टर्म्स आहेत म्हणून आपण पहिली टर्म काय घेऊयात, इनिशियल व्हेलॉसिटी U. देअरफॉर इनिशियल व्हेलॉसिटी U आहेत म्हणजे व्हेलॉसिटीज आहे ती. मग व्हेलॉसिटीज असेल तर व्हेलॉसिटीचं डायमेन्शन्स काय राहील, डायमेन्शन्स ऑफ व्हेलॉसिटी LMT. आणि तसंच आपण तिथे काय लिहिणार,
1 in m, 0 in 1 in L, 0 in m and -1 in t. Therefore डायमेन्शन्स ऑफ u मिळाला आपल्याला. सिमिलरली इथं काय करू आपण आता, डायमेन्शन्स RHS मध्ये सेकंड टर्म आपली जी आहे ती आहेत a इंटू द टी. ए म्हणजे काय, ॲक्सलरेशन, आणि टी म्हणजे काय, टाईम. देअरफॉर डायमेन्शन्स ऑफ आपण पहिले काढूयात ॲक्सलरेशन. ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला काय आहे, मीटर पर सेकंड स्क्वेअर, LMT, मीटर पर सेकंड स्क्वेअर इंटू द टाईमचं पुन्हा काय आलं तिथे आता टी आलेलं आहे. देअरफॉर टोटल डायमेन्शन्स ऑफ गिव्हन इक्वेशन्स इज इन द डायमेन्शन्स फॉर्म LMT. इथे काय करणार आपण, LMTच्या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करणार. इथे काही म्हणजे 1 आहे, इथे LMTच्या फॉर्ममध्ये लिहूया. L इथे L आहेत म्हणून Lचा पॉवर 1 राहील. इथे M इथे काहीच नाहीत म्हणून 0 राहील. परंतु इथे t टू दी पॉवर -2 इंटू द t टू दी पॉवर 1 इथे मल्टिप्लिकेशन आलं म्हणून इथे बेस एकदा लिहिला. -1 मधून एक 1 काय करा, प्लस करा, तिथे ॲड करा, म्हणजे इथं काय राहील -1. जर आपण डायमेन्शनली जर विचार केला तर डायमेन्शनली विचार केल्यानंतर आपल्याला काय लक्षात येईल, इथे द डायमेन्शन्स ऑफ LHS आणि डायमेन्शन्स ऑफ RHS जर आपण विचार केला तर पुट द व्हॅल्यू ऑफ दिस डायमेन्शन ऑफ LHS अँड द डायमेन्शन ऑफ RHS जर आपण पुटअप केलं तर आपल्याला असं लक्षात येईल की काय होईल, इथे डायमेन्शन्स ऑफ LHS इज इक्वल टू काय आलं, डायमेन्शन्स ऑफ LHS इथे आपण पाहिलं L1 M0 T-1, L1 M0 आणि T-1. सिमिलरली याची इथं U म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी. इनिशियल व्हेलॉसिटीचं काय केलं आपण, इनिशियल व्हेलॉसिटीचं डायमेन्शन आहेत LMT, L1 M0 T-1 प्लस इथे काय झालं आता पुन्हा ATचं कळलं तर तेही चाललं L1 M0 आणि T-1. फ्रॉम द इक्वेशन इट इज क्लिअर दॅट, या इक्वेशनवरून आपल्याला असं लक्षात आलेलं आहे की डायमेन्शन्स ऑफ द फिजिकल क्वांटिटी, इथे जर आपण काय केलं तर इथे L1 M0 अँड T-1 इज इक्वल टू द here are the additions mean the same dimensions is available here, therefore we can represent here L1 M0 T-1 because the same dimensions is available, therefore we can say that the dimensions of LHS is equal to the dimensions of RHS. आणि जर डायमेन्शन ऑफ LHS इज इक्वल टू द डायमेन्शन्स ऑफ RHS जर आला असेल, then we can say that the given equation V is equal to the U plus AT, it is the correct equation. It is the correct equation because the dimension of LHS is equal to the dimensions of RHS. अजून एखादं एक्झाम्पल घेऊन बघूयात आपण, आणि उपयोग कशा पद्धतीने आपल्याला काढता येईल ते पाहता येईल. बघूयात दुसरं इक्वेशन्स आपण. कायनेमॅटिकल सेकंड इक्वेशन, फी स्क्वेअर इज इक्वल टू द यू स्क्वेअर प्लस ट्वाईस AS. आता बघायचं आहे आपल्याला हे गिव्हन इक्वेशन्स डायमेन्शनली करेक्ट आहे किंवा नाही. मग काय करू आपण इथे आता, डायमेन्शनली करेक्ट आहे किंवा नाही ते बघण्याचा प्रयत्न करू. इथे बघा, फी म्हणजे व्हेलॉसिटी, फायनल व्हेलॉसिटी, यू मीन्स इनिशियल व्हेलॉसिटी, ए मीन्स ॲक्सलरेशन, एस मीन्स डिस्प्लेसमेंट. देअरफॉर हेअर डायमेन्शन्स ऑफ LHS अगोदर काढू आपण आणि नंतर डायमेन्शन्स ऑफ RHS काढू आपण. जे गिव्हन इक्वेशन्स आहे आपलं त्या तिथे फी स्क्वेअर दिलेले आहेत आपल्याला. फी स्क्वेअर, आता इक्वेशन नंबर कन्सिडर करूयात आपण याला 1. इक्वेशन नंबर 1 कन्सिडर, फी स्क्वेअर, व्हेलॉसिटी LMT, L1 M0 T-1, व्हेलॉसिटीचं डायमेन्शन. इथे स्क्वेअर आहे म्हणून आपण इथे स्क्वेअर देऊया. देअरफॉर व्ही स्क्वेअरचं डायमेन्शन्स काय राहील, L2 M0 आणि T-2. सिमिलरली इन द RHS मध्ये जर आपण त्याला जर फाइंड आउट केलं तर RHS मध्ये कशा पद्धतीने रिप्रेझेंट करू आपण, RHS मध्ये त्याला अशा पद्धतीने आपल्याला रिप्रेझेंट करता येईल, फी स्क्वेअर.
v square it is the initial velocity. Therefore the dimensions of initial velocity is same as the dimensions of final velocity, that is L m t, L to the power 2, m to the power 0, t to the power -2. Now here इथे 2 आलेले आहेत, but 2 it is the always constant quantity. Therefore इथे सेकंड टर्म आपल्याला रिमेनिंग राहिलेली आहे आणि सेकंड टर्म आपल्याला इथे जी आहे ती a into the s. a means acceleration, s means displacement. Therefore इथे accelerationचं डायमेन्शन्स काय येईल, डायमेन्शन्स ऑफ acceleration L m t आणि into the acceleration, आणि इथे displacement means distance. Therefore we can represent here only L. डायमेन्शन्स बघूयात आपण. डायमेन्शन्स इथे काय राहील, एक्सेलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअर, मीटर पर सेकंड स्क्वेअर, आणि इथे डिस्प्लेसमेंटचा 1 आहे. म्हणून इथे काय झालं, आता कंप्लीट इथे बेस सेम लिहू आपण L m t, इथे L आणि इथे L1 आहेत, म्हणून काय करायचं, बेस एकदा लिहायची, पॉवरचं मल्टिप्लिकेशन आहे म्हणून पॉवरची ॲडिशन, 1 + 1 = 2. Therefore 0 to the 0 and -2 -2. Therefore dimensions of, आपल्याला असं लक्षात येईल की डायमेन्शन्स ऑफ LHS अँड डायमेन्शन्स ऑफ RHS आता आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये पुटअप करू. पुटअप केल्याच्या नंतर आपल्याला असं लक्षात येईल की L m t इन द RHS 2 0 -2 इज इक्वल टू द, इथे किती रिमेनिंग टर्म्स आर डायमेन्शनली, फक्त डायमेन्शनली आपण त्याचा विचार करणार. डायमेन्शनली जर विचार केला आपण, इज इक्वल टू द u मीन्स इनिशियल व्हेलॉसिटी L m t 2 0 -2 प्लस डायमेन्शनलीच फक्त विचार करूयात आपण. डायमेन्शनली विचार केल्यानंतर L 2 m 0 t -2. देअरफॉर आपल्याला असं लक्षात आलं इथे की दोन्ही सेम आहेत, L 2 m 0 t -2 in the LHS, and similarly both are the same here. Therefore we can represent here L m t 2 0, and from the given equation it is clear that LHS of the dimension is equal to the dimensions of RHS. Therefore we can say that the given equations आपल्याला काय दिलेलं होतं, given equation is represented as phi square is equal to the u square plus twice as. From this expression or from this conclusion it is clear that the given equation v square is equal to the u square plus twice as, it is dimensionally correct, and hence we can say that the given equation is correct equation. करेक्ट इक्वेशन्स बघा मित्रांनो, मग इथे सुद्धा डायमेन्शनली आपण काय सांगितलं की हे इक्वेशन्स डायमेन्शनली करेक्ट आहेत. मग अशा इक्वेशन्सला रिप्रेझेंट करण्यासाठी आपण काय करणार की गिव्हन इक्वेशन इज करेक्ट हे व्हेरीफाय करण्यासाठी डायमेन्शनल ॲनालिसिसचा वापर करता येतो. आणि कुठलंही डायमेन्शनल इक्वेशन्स करेक्ट आहे किंवा नाही त्याला आपण काय करणार, LHS आणि RHSचं डायमेन्शन इनिशियली त्याला फाइंड आउट करायचं आणि त्याला कंपेअर करायचं. आणि जर इफ द गिव्हन इक्वेशन्स आर नॉट करेक्ट, द गिव्हन इक्वेशन्स आर नॉट करेक्ट, देन द डायमेन्शन्स आर नॉट करेक्ट, देन वी कॅन से दॅट द गिव्हन इक्वेशन इज इनकरेक्ट. अँड इन दिस वे वी कॅन फाइंड द डायमेन्शन ॲनालिसिसचा सेकंड ॲप्लिकेशन्स आपण बघत आहोत. सेकंड यूज इज टू इस्टॅब्लिश द रिलेशनशिप बिटवीन द फिजिकल क्वांटिटीज. अशा पद्धतीने आपण त्यांना घेणार आहोत. म्हणजे रिलेशन कशाचं, एखादं जर मॅथमॅटिकल इक्वेशन्स आपल्याकडे दिलेलं असेल किंवा एखाद्या फिजिकल क्वांटिटीचं 2-3 फिजिकल क्वांटिटी एखाद्या इक्वेशन्समध्ये दिलेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल आपण इथे बघूयात टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल L to the power A G to the power B. म्हणजे असं की आपल्याला असं दिलेलं आहे की टाईम पिरियड ऑफ द सिम्पल पेंडुलम इज डिपेंड्स ऑन द लेंथ अँड द एक्सेलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी G. Therefore what is the relation between the L, G and A आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. and for that purpose we have to taken here
T is directly proportional to the L to the power A and acceleration due to the gravity G to the power B, and therefore T is equal to the directly proportionality constant, that is capital K, L to the power A and G to the power B, and given equation number 1. आपण त्याला इक्वेशन नंबर 1 रिप्रेझेंट केलेलं आहे. नाउ फेअर वी हॅव टू फाइंड आउट व्हॅल्यूज ऑफ ए अँड बी. म्हणजे ए आणि बीच्या जर आपण व्हॅल्यू इथे जर काढल्या देन आपल्याला इझिली इथे माहीत पडेल की इथे टी आणि एल आणि ॲक्सलरेशन ड्यू टू द जीचं रिलेशन्स काय आहेत. म्हणून आपण बाय युझिंग द डायमेन्शन ॲनालिसिसचा वापर करून आपण इथे सोडवणार आहोत. मग डायमेन्शन ॲनालिसिस कसं करणार आपण, एल एच एस आणि आर एच एसचं पहिलं डायमेन्शन ॲनालिसिस काढू. इथल्या फिजिकल क्वांटिटीपैकी के हा काय आहे तर कॉन्स्टंट आहे, त्याची व्हॅल्यू 2 आहेत. बघूयात आपण डायमेन्शन ऑफ एल एच एस पहिले काढूयात. डायमेन्शन ऑफ एल एच एसमध्ये टी म्हणजेच टाईम पिरियड कशाला मोजतो आपण, सेकंदने. देअरफॉर डायमेन्शन्स ऑफ द टाईम पिरियड इज इन द एल एम टीच्या फॉर्ममध्ये आपण त्याला रिप्रेझेंट केलेलं आहे. एल टू दी पॉवर 0, एम टू दी पॉवर 0 अँड टू दी पॉवर -1. हे झालं एल एच एसचं. सिमिलरली वी हॅव कॅल्क्युलेट और डायमेन्शन्स ऑफ द आर एच एस. देअरफॉर आर एच एसमध्ये के तर कॉन्स्टंट आहेत म्हणून आपण लेंथचं डायमेन्शन काढूयात, नंतर जीचं काढूयात. लेंथचा पॉवर परंतु इथे ए आहेत म्हणून आपण इथे काय करूयात, पहिले इथं काय केलेलं आहे आपण डायमेन्शन्स ऑफ लेंथ काढलेलं आहेत. डायमेन्शन्स ऑफ द लेंथ एल टू दी पॉवर 1, एम टू दी पॉवर 0, टी टू दी पॉवर 0 आणि इथे पॉवर ए आहेत म्हणून आपण इथं काय दिला पॉवर ए. म्हणून आपण जर या एनी जर मल्टिप्लाइड केलं तर एनी मल्टिप्लाइड केल्यानंतर काय येईल, एल टू दी पॉवर ए मीन्स एल एम टीच्या फॉर्ममध्ये 0 इन एम अँड 0 इन टी. सिमिलरली जी टू दी पॉवर बी मीन्स ॲक्सलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटीचा पॉवर किती आहे तिथे बी आहेत, बरोबर आहेत. म्हणून आपण जर बी जर काढला तर कसा काढता येईल, बी मीन्स पहिले ॲक्सलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटीचं डायमेन्शन काढूयात. एल इन 1, 0 इन एम अँड -1, -2 इन टी आणि पॉवर याचा किती बी. म्हणून या बीने जर मल्टिप्लाइड केलं याला सर्वांना तर कसं येईल, बी इन एल 0 इन एम अँड -2 बी इन टी. आता ह्या व्हॅल्यू काय करू आपण, एल एच एस आणि आर एच एसच्या व्हॅल्यू पुट इन इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1मध्ये जर पुटअप केलं आपण तर काय येईल, इक्वेशन नंबर 1 इज इम्प्लाइज दॅट देअरफॉर एल एच एस आणि आर एच एसमध्ये आपण जर ह्या व्हॅल्यू टाकल्या तर अशा पद्धतीनं त्या रिप्रेझेंट करता येईल. एल टू दी पॉवर ए आणि बी जी टू दी पॉवर बीची व्हॅल्यू अशा पद्धतीने टाकली. आता इथे कॅल्क्युलेशन्स आहेत. कॅल्क्युलेशन केल्यानंतर काय केलं, मल्टिप्लिकेशन्स आहेत. इथे एल एम टीच्या फॉर्ममध्ये मल्टिप्लिकेशन्स आलेलं आहेत. मग एल एम टीच्या फॉर्ममधलं जर मल्टिप्लिकेशन्स असेल तर ते आपण ते कसं रिप्रेझेंट करणार, दोघांचा बेस एकदा लिहायचा आणि पॉवरची ॲडिशन करायची, कारण इथे मल्टिप्लिकेशन्स आहेत. म्हणून काय झालं इथे एल एम टी लिहिलं आपण इथे ए प्लस बी मीन्स एल टू दी पॉवर ए प्लस बी, एम टू दी पॉवर 0 + 0 मीन्स 0 अँड टी टू दी पॉवर 0 आणि -2b आहेत म्हणून इथं काय राहील -2b. म्हणून अशा पद्धतीनं आपल्याला लक्षात आलं द डायमेन्शन्स ऑफ एल एच एस अँड द डायमेन्शन्स ऑफ आर एच एस आपण जर बघितलं केलं जर कम्पेअर केलं तर आपल्याला असं लक्षात आलं एल टू दी पॉवर इथे किती आहेत, ए टू दी पॉवर बी. आता इथे असं झालं की इफ द एल एच एस इज इक्वल टू द आर एच एस असं असेल then obviously the dimensions of each physical quantity with the power are the same. म्हणजे जशाच्या तसे त्याच्या पॉवरसोबत ते कसे असायला पाहिजेत, सेम असायला पाहिजेत आणि सेम आहेतच कारण तिथे आपल्याला दिलेलंच आहेत. म्हणून आपण काय म्हणूया तिथे 0 इज इक्वल टू द ए प्लस बी मीन्स एल टू दी पॉवर जर 0 असेल आणि इथे एल टू दी पॉवर ए प्लस बी असेल तर दोन्ही कसे आहेत, हे सेम आहेत. सिमिलरली एम टू दी पॉवर 0 इथे आहेत, एम टू दी पॉवर 0 इथे आहेत म्हणून काय म्हणू आपण एम टू दी पॉवर 0 मीन्स 0 इज इक्वल टू द 0 अँड टीचा पॉवर इथे किती आहेत 1 आणि इथे किती आहेत राईट साईडला आर एच एसला टी टू दी पॉवर -2b. देअरफॉर 1 इज इक्वल टू द -2b. देअरफॉर फ्रॉम दिस इक्वेशन इथे जर आपण बीची व्हॅल्यू जर ॲज इट इज ठेवली तर इथे काय होईल, बी इज इक्वल टू द -1/2 या -1/2ला इकडे ट्रान्सफर केलं आणि अशा पद्धतीने धिस व्हॅल्यू पुट इन धिस इक्वेशन. या इक्वेशनमध्ये जर मिळत ठेवली आपण, आता इथे ऑलरेडी बीची मिळालेली व्हॅल्यू, आता ही उरलेली व्हॅल्यू जर आपण इथे बीची जर टाकली तर इथे काय मिळेल आपल्याला एची व्हॅल्यू. देअरफॉर एचं ए -1/2 इज इक्वल टू द 0. देअरफॉर ए इज इक्वल टू 1/2 and values of a and b is put in equation number 1. Therefore equation number 1 is implies that
टी इज, आता इक्वेशन नंबर काय आहे आपलं, टी इज इक्वल टू द एल टू दी पॉवर ए जी टू दी पॉवर बी. आता इथे टाकली आपण व्हॅल्यू, तर के एल टू दी पॉवर 1/2 अँड इंटू द जी टू दी पॉवर -1/2. या -1/2ला जर आपण असं जर छेदामध्ये जर घेतलं डिनॉमिनेटरमध्ये, तर काय होईल इथे के इंटू एल टू दी पॉवर 1/2 जी टू दी डिवाइड बाय द जी टू दी पॉवर 1/2. आणि अंडररूटमध्ये 1/2मध्ये जर असेल तर त्याला आपण काय म्हणत असतो, रूटमध्ये आहेत, म्हणून आपण त्याला काय करणार, टी इज इक्वल टू द कॉन्स्टंटची व्हॅल्यू आपण अगोदर सांगितली की ती 2/5 आहेत. आणि अंडररूटमध्ये दोन्ही व्हॅल्यू आता रिप्रेझेंट करता येतील आपल्याला, कारण पॉवर 1/2 आहेत, एल डिवायडेड बाय द जी. अँड फ्रॉम दिस एक्सप्रेशन वी कॅन से दॅट दिस इज द रिलेशन बिटवीन द टी एल अँड जी. बघा मित्रांनो, बाय युझिंग द डायमेन्शन ॲनालिसिसचा वापर करून आपण अशा पद्धतीने एखाद्या फिजिकल क्वांटिटीचे किंवा एखाद्या इक्वेशन्सचे रिलेशन्स कशा पद्धतीने राहतात हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अशा पद्धतीने ते रिप्रेझेंट करता येते.